नमस्कार. आज मी इथे बोई मासे घेतलेले आहेत. सर्वात अगोदर साफ करून घेते, खवळं काढून घेते, शेपटीकडचा भाग कापून घेते आणि कल्ले कापून घेतलेले आहेत आणि डोक्याकडचा भाग कापून घेते आणि पोटातली घाण काढून टाकते आणि मासे कापून घेते. माशात गाबोळी आहे, गाबोळी काढून घेते आणि एका माशाचे 2 तुकडे करून घेते. अशा प्रकारे मासे साफ करून घेतले. इथे माकल्या घेतलेल्या आहेत, त्या साफ करून घेते. सर्वात अगोदर वरचं कवर काढून घेते. आता त्याच्या आतला पोटातला भाग काढून टाकते. हा डोक्याकडचा भाग घेतलेला आहे, तो कापून घेते आणि माकल्याचे गोल गोल रिंग कापून घेते. अशा प्रकारे इथे गोल कापून घेतलेले, डोक्याचा भाग वेगळा घेतलेला आहे. इथे तळ्यासाठी गोल रिंग सारखे कापून घेतलेले माकल्या घेते. हळद, लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ आणि कोकम आगळ घालून मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. इथे मासे घेतलेले आहेत. माशांना कोकम आगळ, चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद लावून घेते आणि बाजूला ठेवते. इथे एका प्लेटमध्ये उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेला आलं लसूण, लाल मिरची पावडर, हळद, चिंचेचं पाणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते. इथे माशातली गाबोळी काढून घेतलेली ती कांद्यामध्ये मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. ते तांदळाचं पीठ, रवा, थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ घातलेलं आणि मिक्स करून घेते. इथे माकल्या घेते तळ्यासाठी, गोल कापून घेतलेल्या एक एक काढून घेते आणि तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला घेतले, त्यात माकल्या फ्राय करायला घेते. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. माकल्या फ्राय करून झालेले आहेत, आता मी काढून घेते. त्याच तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये मसाला लावून ठेवलेल्या बोय माशांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला, त्यात मासे फ्राय करायला ठेवते. इथे कांद्यामध्ये मिक्स केलेली गाबोळी, त्यात तांदळाचं पीठ आणि रवा घालते आणि भजीसारखं पीठ तयार करून घेते आणि अशा प्रकारे गोल गोल आकारात भजी करून घेते आणि तव्यावर शॅलो फ्राय करून घेते. मासे एका बाजूने फ्राय करून झाले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. गाबोळीसुद्धा एका बाजूने फ्राय करून झालेली आहे, आता परतून घेते. मासे फ्राय करून झालेले आहेत, आता काढून घेते. इथे ग्राइंडरवर वाटप काढून घेते, त्यासाठी खोबरं किसून घेते अगोदर. अशा प्रकारे खोबरं किसून घेतलेलं आहे. आता मसाला वाटून घेते. खोबऱ्यामध्ये सुक्या मिरच्या घालते, थोडेसे धणे, बेडगी मिरची 2, अर्धा कांदा बारीक चिरलेला, चिंच घालते आणि थोडंसं पाणी घालून थोडीशी हळद घालते. वाटप बारीक होईपर्यंत वाटून घेते. थोडं थोडं पाणी घालून वाटप बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे, भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते.
वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात साफ करून धुवून ठेवलेले बोई मासे घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. बोई माशाची कढी तयार आहे. ते कढईत तेल घेतलेले आहे. त्यात उभा चिरलेला कांदा परतून घेते. झाल्यावर आलं लसूण पेस्ट घालते 1 छोटा चमचा आणि कांद्याबरोबर परतून घेते. थोड्या वेळाने 1 टोमॅटो घालते उभा चिरलेला. टोमॅटो परतून झाल्यावर थोडंसं मीठ घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. टोमॅटो नरम झालेले आहेत. त्यात लाल मिरची पावडर, हळद, काळी मिरी पावडर घालते आणि मिक्स करून घेते. त्यात बारीक कापून घेतलेले माकल्या घालते आणि कांद्यावर परतून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते. चिंचेचं पाणी घालते आणि झाकण लावून शिजून घेते. झाकण काढलेले आहे. माकल्या शिजलेले आहेत. आता 1 छोटा चमचा सोया सॉस आणि चिली सॉस घालते. 1 शिमला मिरची घालते उभी चिरून घेतलेली आणि मसाल्यात परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. वरून कोथिंबीर घालते. स्क्विड चिली तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.